मोक्ष मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधो प्रपोत मुद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ गुणभद्र रचित गुणभद्र आचार्य रचित आणि प्रभाचंद्र आचार्यांच्या टीकेनी संपन्न असा ग्रंथ आम्ही बघतो आहे, जो 270 श्लोकांमध्ये निबद्ध आहे। आत्म्याला अनुशासित कसं करायचं, मोक्ष मार्गामध्ये त्याला प्रवृत्त कसं करायचं। आमचं मन अनादी काळापासून विषय वासनेमध्ये गुरफटलेलं आहे, त्याला वळवून आत्मतत्वामध्ये प्रवृत्त करण्यासाठी आम्हाला धैर्य लागणार आहे, आम्हाला युक्ती पाहिजे आहे। आणि ती युक्ती आणि ती धीरता आचार्यांनी आम्हाला प्रदान केली। सम्यक दर्शनाचं सर्वप्रथम स्वरूप आचार्य सांगत आहे। सम्यक दर्शनाच्या अनेक व्याख्या, भेद, प्रभेद आपण बघितले आणि यानंतर सम्यक्त्वाचे जे 10 भेद सांगितले, 10 भेद सांगितले म्हणजे 10 माध्यमातून सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे, होऊ शकते। अशा प्रकारे पहिलं सम्यक्त्व आम्ही जे बघितलं होतं ते आज्ञा सम्यक्त्व बघितलं। आज्ञा सम्यक्त्वामध्ये जिनेंद्र भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य मानून तशा प्रकारची श्रद्धा ठेवणे। बऱ्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारला जातो की पृथ्वी, पाणी याच्यामध्ये तर काही आम्हाला जीव दिसत नाही, हे जीव कसे, किंवा जलकायिक जीव, पृथ्वीकायिक जीव हे आमच्या पलीकडचे आहे, निदान इथे आम्ही श्रद्धा करू, पण ज्याला निगोदी म्हटलं ते तर आम्हाला दिसत नाही, मग त्यांच्यावर श्रद्धा कशी करायची। यावर उत्तर एकच आहे की आज्ञा प्रमाण जिनेंद्र भगवंत अन्यथावादी असणार नाही। सूक्ष्माती सूक्ष्म तत्व जाणण्याची आमच्या बुद्धीची क्षमता आज नाही, त्यामुळे जिनेंद्रांनी जे सांगितलेलं आहे ते आम्हाला प्रमाण आहे हे समजायचं आहे। हे झालं आज्ञा सम्यक्त्व। मार्ग सम्यक्त्वामध्ये वितरागी मुनी ज्या मार्गाने आचरण करत आहे तोच मार्ग कल्याणाचा असू शकतो। मार्ग पाहून श्रद्धा झाली ते मार्ग सम्यक्त्व झालं। त्यानंतर तिसरं सम्यक्त्व बघितलं होतं उपदेश सम्यक्त्व, की प्रथमानुयोगातल्या 63 शलाका पुरुषांच्या चारित्र्यांचा विचार केला आणि त्यावरून आमच्या मनाची प्रगाढता वाढली आणि हा मनुष्यभाव किती दुर्लभ आहे आणि याचा पुरुषार्थ करायचा असेल तर त्यागानेच ते संपन्न होऊ शकतं, हा विचार दृढीभूत झाला आणि त्याच्या माध्यमातून त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली। उपदेश सम्यक्त्व। त्यानंतर उपदेश सम्यक्त्वानंतर चौथं सम्यक्त्व आम्ही बघितलेलं होतं, ते बघितलं होतं सूत्र सम्यक्त्व। सूत्र आचार अंगाची सूत्र ऐकून किंवा मुनींच्या चारित्र्याचा सकल चारित्र्याचं अनुष्ठान प्रतिपादन करणारे जे आचार अंगाचं शास्त्र आहे, या सूत्रांना ऐकून ज्या वेळेला आमची श्रद्धा झाली की अशा प्रकारचा आचार अंग आहे आणि आपल्याला ज्ञात आहे की आमच्या जवळ जे काही अल्पश्रुत आज आहे त्यापैकी आचार अंगाचं ज्ञान आमच्या जवळ होतं आणि ते अंतिम धरसेन आचार्यांनी
आपल्या भूतबली आणि पुष्पदंत शिष्यांना दिलं. त्यांच्याजवळ आजच्या रंगाचंच काही सूत्रांचं ज्ञान होतं आणि ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. त्या सूत्रांचा म्हणजे षटखंडागमासारख्या सूत्रांचा अभ्यास करून किंवा षटखंडागमवरची खूप भूमिका मोठी झाली, परंतु साधं आचार सूत्रांचा अध्ययन करून जे काही ज्ञान जीवाला प्राप्त होईल आणि त्या दृष्टीने मोक्ष मार्गामध्ये प्रगाढ श्रद्धा होईल, त्याला म्हटलेलं आहे सूक्त सूत्र सम्यक्त्व. आचरण सूत्र म्हणजे सूत्र सम्यक्त्व. नंतर पुढे सांगतात, सूत्रदृष्टीपर्यंत आलं होतं की आकर्ण्य आचरण सूत्रम मुनी चरण विधेहे. सूचनम त्यांचं कथन करणारं, सूचित करणारं, प्रतिपादन करणारं, ते ऐकून श्रद्धानः सुक्त असौ सूत्रदृष्टी ही. इथपर्यंत आपण आलो होतो, त्याला सूत्रदृष्टी असं म्हटलं, चौथं सम्यक्त्व. पुढे आता सांगतात की दुरधिगम गते हे. दुरधिगम, अधिगम याचा अर्थ ज्ञान होणं, आणि ज्याचं ज्ञान होणं अतिशय दुर्मिळ आहे किंवा कष्टसाध्य आहे, अशा प्रकारच्या अर्थाच्या सार्थ बीजाक्षरांना जाणलेला आहे एखाद्याने. बीजाक्षर याचा अर्थ दोन तऱ्हेने लावू शकतो आपण. बीजाक्षर म्हणजे मुनींनी जी काही मंत्र रचना केलेली आहे, ही बीजाक्षर संयुक्त केलेली आहे. अनेक प्रकारचे बीजाक्षर आचार्यांनी आम्हाला दिलेले आहे. जसं सगळ्यात पहिल्यांदा तर दिला आम्हाला ओम हा बीजाक्षर. ओम बीजाक्षर पंचपरमेष्ठीचं प्रतीक आहे. नंतर आम्हाला सांगितलं ह्रीम बीजाक्षर. ह्रीम मध्ये देखील 24 तीर्थंकर त्याच्या रंगासहित गर्भित होतात आणि असं हे ह्रीम बीजाक्षर देखील अत्यंत उपयुक्त बीजाक्षर आहे. नंतर सांगितलं अर्हम बीजाक्षर. अर्हम बीजाक्षरामध्ये महत्वाचं काय आहे? आजकाल अर्हम ज्ञान प्रणेता असे मुनी आम्हाला अर्हमचं ज्ञान करायला सांगतात, आणि अर्हमचं ज्ञान का करायचं हा आमच्या मनात कधी कधी प्रश्न येतो. पण अर्हमचं ज्ञान मध्ये पहा, अ हे पहिलं आमचं स्वर आहे, कारण स्वरांची सुरुवात अ पासून होणार आहे, आणि व्यंजन शेवटचं व्यंजन आहे ह. अ आणि ह असे हे व्यंजन आहे, आणि याच्यामध्ये रफार देऊन जे तयार होणार आहे ते अर्हम बीजाक्षर म्हटल्या जातं, जे सिद्ध पदाचं वाचक असं बीजाक्षर आहे. जेव्हा आम्ही सिद्धचक्राची पूजा करतो तर हे अर्हमच बीजाक्षर त्या कर्णिकेच्या मध्यभागी असतं, कारण याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्वर आणि व्यंजन येऊन जातात. आणि जे सिद्धचक्राची रचना केली जाते ती पण क वर्ग, ख म्हणजे ख वर्ग, अशा क वर्ग, प वर्ग अशा प्रकारे वर्ग म्हणजे 5-5 व्यंजनांचं एकत्रीकरण करून एक एक वर्ग आणि 16 स्वर अशा प्रकारे घेऊन त्यांची ती रचना केलेली आहे. त्यामुळे हे बीजाक्षर असं परमेष्ठी वाचक असल्यामुळे अत्यंत प्रभावी बनलेलं आहे, आणि याच्या माध्यमातून आमची जी उच्चारणाची सगळी केंद्र आहे, आमचा उच्चारण होतो नाभी केंद्रापासून किंवा त्याच्याही खाली मूलाधार चक्रापासून शब्दाचा उच्चार होतो. हे अर्हम बीजाक्षर जेव्हा आम्ही उच्चारतो तेव्हा आमच्या सगळ्या नाद स्थानांना त्याचा स्पर्श होतो, आणि एक एक चक्रापासून एक एक ऊर्जा ग्रहण करून हे बीजाक्षर अत्यंत अशा प्रकारचं सामर्थ्यशाली बीजाक्षर बनतं. आणि याचा आम्ही काय उपयोग होतो म्हणाल तर आम्ही अगदी उपयोग असा खात्रीलायक सांगू शकत नाही, ती तेवढी आमची आज बुद्धीची क्षमता नाही. परंतु जसं बी मधनं पिंपळाच्या पेक्षाही वडाचं झाड, वडाच्या झाडाचं बीज असं म्हणतात की अत्यंत खसखसीच्या दाण्या एवढं सूक्ष्म असतं, की जे वडाचं झाड वाढतं त्याचं बीज किती आहे, बीजा हे खसखस जेवढी बारीक असते तेवढा त्याचा बीज आहे.
पण त्या बीजातूनच असं हे एवढा वटवृक्ष निर्माण होऊ शकतो. त्याप्रमाणे हे छोटस बीजाक्षर जे आम्ही सतत उच्चारत राहू, या उच्चारणाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनंत ऊर्जा, न संपणारा ऊर्जेचा भांडार मिळू शकतो. आणि म्हणून हे बीजाक्षर महत्वाचे सांगितलेले आहे. या बीजाक्षरांमुळे एखाद्याला समजा ज्ञान झालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. हा एक भाग. आणि दुसरं, बीजही या पदाच्या माध्यमातून आम्ही जे गणितशास्त्र आज सांगतो, हे गणितशास्त्र बीज गणित असं पण एक आहे. याच्यामध्ये आम्ही ABCD असं गृहीत धरतो आणि याच्या माध्यमातून पूर्ण गणित आम्ही सोडवू शकतो. म्हणजे एखादा संकल्पना अव्यक्त स्वरूपामध्ये घेऊन त्याच्या माध्यमातून गणिताचं उत्तर शोधू शकतो. पण हे कसं आहे, अत्यंत कष्ट साध्य आहे. प्रयत्नांती आम्हाला ते साध्य होऊ शकतं. गणितामध्ये सगळ्यांचीच गती नसते. याशिवाय गणिताचा विषय अत्यंत सूक्ष्म असतो, म्हणून तो अधिगम करण्यासाठी कष्ट साध्य आहे. म्हणून हा शब्द पहा, दुरधिगम गते. हे अधिगम त्याचा दुर्गम आहे. अधिगम सोपा नाही. गणित समजून घ्यायचे असेल तर अनेक पद्धतींनी आम्ही ते सोडवू शकतो. प्रत्येक पद्धत कशा रीतीने आम्ही स्वीकारायची, ती कशी अप्लाय करायची हे आम्हाला समजावं लागतं. तर त्याचं उत्तर आम्हाला योग्य स्टेप मध्ये मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच बुद्धी चालत नाही. म्हणून अशा तऱ्हेने अतिसूक्ष्म विषयाला कष्टाने जीवनात साध्य करावं लागतं. आणि त्याच्या माध्यमातून अर्थ सार्थस्य, पदार्थांना आम्हाला ज्ञान करावं लागतं. अर्थ म्हणजे पदार्थ, पदार्थांचं ज्ञान प्राप्त होतं. असं हे बीजही, बीजांनी होणार. कैश्चित म्हणजे कुणाकुणालाच, जातोपलब्धे हे म्हणजे कर्णानुयोगांच्या माध्यमातून. हा कर्णानुयोगाचा विषय, कर्माचा विषय सांगितला. कारण कर्माच्या विषयामध्ये जर आम्ही प्रवेश केला तर आम्हाला आढळतं की नेमिचंद्र आचार्यांनी आम्हाला गणिती फॉर्म्युलाच दिलेला आहे. हा जीव असेल तर याला इतका प्रकारचा कर्मबंध आहे. नरकामध्ये जाणारा जीव असेल तर त्याला कोणत्या प्रकारच्या कर्माचा बंध होत नाही. समजा एखाद्याने नरक आयु बांधली. साधं उदाहरण सांगते. एखादा संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच किंवा मनुष्य आहे, कारण तोच नरक आयु बांधू शकतो. संज्ञी किंवा असंज्ञी पंचेंद्रिय आणि मनुष्य हाच नरकात जाऊ शकतो. विकलत्रय नरकात जाऊ शकत नाही. एकेंद्रिय जीव नरकात जात नाही. स्वर्गामधले देव नरकात जात नाही. नरकात जाणारा जीव नरकात जात नाही. हे तर नियम आपल्याला माहिती आहे. मग आता हा नरक आयु समजा एखाद्या जीवाने बांधली. कोणता जीव बांधेल? संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय किंवा मनुष्य बांधेल. तर यामध्ये हा बांधत असताना नरक आयुचा समजा ज्या समयात त्याला बंध होतो, त्यावेळेला तो कोणकोणत्या प्रकृती बांधतो याचा जर मी विचार केला तर त्यावेळेला तो वैक्रियक शरीर बांधेल, औदारिक शरीराचा बंध करणार नाही. वैक्रियक अंगोपांगच बांधेल. नंतर नरक गत्यानुपूर्वी बांधेल, नरक गती बांधेल, नरकायू बांधेल, नंतर हुंडक संस्थानच बांधेल. संवहन कोणतं बांधेल मी इतके सांगितलं. आता माझा प्रश्न आहे की नरक गतीचा ज्या जीवाला बंध होतो आहे तो जीव संवहन कोणतं बांधेल? काय सांगू शकाल? संहनन नाही राहत नरकायूचा ते. बंध. हा, म्हणजे त्या समयात, ज्या समयात तो नरकायू बांधतो आहे त्या समयात तो संवहन नामकर्माचा बंध करणार नाही. म्हणजे असे हे ठळक ठळक फॉर्म्युले आहे. आणि हे नेमिचंद्र आचार्यांनी आम्हाला कर्मकांडमध्ये, जीवकांडमध्ये हे फॉर्म्युले सांगितले. त्याच्यामुळे होतं काय, हे सगळ्यांच्या पचनी एकदम पडत नाही.
समजा 93 नामकर्माच्या प्रकृती सांगा म्हटलं, आम्हाला एकदम आठवत नाही. किंवा एक जीव किती कर्म प्रकृती बांधू शकतो असं विचारलं तर आम्हाला ताबडतोब उत्तर देता येत नाही. तर अशा प्रकारे हा कर्णानुयोगाचा विषय जो आहे हा समजण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आहे, कठीण आहे. याच्यात सगळ्यांचीच बुद्धी चालत नाही. त्यामुळे अशा प्रकारे याच्या माध्यमातून जेव्हा जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, कारण काय झालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती का होईल याच्याही माध्यमातून, कारण कषायांची मंदता झाली आहे आणि मंदतेसोबत समजा तो नरकायू देवायू अशा प्रकारच्या आयु बघतो आहे, तेव्हा त्याला अंतरंगात प्रतीती झाली आहे की अरे आचार्य जे सांगत आहे हा माझाच पूर्वभव सांगत आहे किंवा माझंच भविष्य काळ सांगत आहे आणि त्यामुळे मीच तिथे आहे असं समजून तो त्याची श्रद्धा करतो. त्यामुळे त्याला त्याच्या माध्यमातून सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. कर्णानुयोगाचं सगळं पर आहे, कर्म आमच्यासाठी पर आहे. मग परामुळे सम्यक्त्व कसं होईल हाही प्रश्न येतो. किंवा कधी कधी असं बऱ्याचदा विचारलं जातं की कर्णानुयोग वाचणं हे काही आत्म्यासाठी कार्यकारी नाही आहे, त्यांनी आत्म्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. पण त्याच्या ठिकाणी मी आहे अशी कल्पना समजा मी केली आणि ह्या सगळ्या कर्म प्रकृती अनादिकालापासून मी बांधल्या आहे, अशा प्रकारच्या 7व्या नरकाचं पण मी दुःख भोगलं आहे, अशा प्रकारचा जर भाव आमच्या अंतरंगात येत असेल आणि आमच्या मनामध्ये प्रशम संवेग भाव उत्पन्न होत असेल तर आम्हाला निश्चितपणे सम्यक दर्शन होऊ शकतं. आणि झालं कशाच्या माध्यमातून, कर्णानुयोगाच्या माध्यमातून, बीजाक्षरांच्या माध्यमातून, बीजांच्या माध्यमातून. आणि म्हणून याला बीज सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. नंतर पुढे सांगतात की उपशम वशात, उपशम किंवा क्षय. आता सम्यक दर्शनाचं हे सगळे बाह्य कारण सांगत आहे. कर्णानुयोगाचा अभ्यासातून झालं, आज्ञेनी झालं, मार्गानी झालं, उपदेशानी झालं. खरं अंतरंग कारण कोणतं सम्यक दर्शनाचं असेल तर काय, हे मोहनीय कर्माचा अनुदय. अनुदय म्हणजे उपशम, क्षय किंवा क्षयोपशम. हे सम्यक दर्शनाचं अंतरंग निमित्त कारण आहे. आणि याला अंतरंग निमित्त कारण का म्हणायचं, कारण हे निर्णायक आहे. जर उपशम आहे, कर्माचा असा उपशम झाला आहे तर जीवाला नक्की त्या समयात औपशमिक सम्यक दर्शन आहेच. आणि जिथे औपशमिक सम्यक दर्शन आहे असं म्हटलं तिथे अशा प्रकारचा कर्माचा उपशम अवश्यपणे असलाच पाहिजे. म्हणजे हे कार्याचं नियामक कारण ठरलं. अगदी ते आहे तर हे आहेच अशा प्रकारची त्या ठिकाणी दोहोंमध्ये समव्याप्ती दिसली आणि म्हणून त्या कारणाला अंतरंग निमित्त कारण म्हणतात. आणि असं अंतरंग निमित्त कारण सम्यक दर्शनाचं 7 प्रकृती. एक तर दर्शन मोहनीयाच्या 3 लावा. कोणत्या 3 लावाल? दर्शन मोहनीयाच्या 3 मिथ्यात्व, सम्यक कोणत्या? मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृती. आणि इकडे चारित्र मोहनीयाच्या अनंतानुबंधीचे. अनंतानुबंधी, हा, क्रोधमान मायलोभ. हा, मान मायलोभ. म्हणजे या 7 प्रकृतींचा अनुदय. उपशम आहे तिथे उपशम लावा, क्षय झाला तिथे क्षय लावा आणि जिथे क्षयोपशम आहे तिथे क्षयोपशम. क्षयोपशमात एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे सम्यक प्रकृतीचा उदय आहे. पण जर कोणी असं म्हटलं की सम्यक प्रकृतीच्या उदयामुळे क्षयोपशम सम्यक्त्व झालं तर हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? सम्यक प्रकृतीच्या उदयात जीवाला क्षयोपशमिक सम्यक्त्व झालं असं वाक्य असेल तर ते चुकीचं आहे की बरोबर आहे? चूक आहे. असं नाही, उदय आहे पण उदयात सम्यक्त्व होईल असं नाहीये. मग क्षयोपशम सम्यक्त्व होईल असं नाही.
सम्यक प्रकृतीच्या तेज गती उदयाने स्पर्धकांचा उदयाभावी क्षय वगैरे ते सगळं पाहिजे तेव्हा होईल. म्हणजे याचा अर्थ कसा झाला, आपण असंही म्हणू शकतो की सम्यक प्रकृतीच्या उदयामुळे सम्यक्त्व बाधित तर झालं नाही, पण त्यांनी सम्यक्त्व उत्पन्न नाही केलं. सम्यक्त्वात उलट दोष त्याच्यामुळे निर्माण झाले. सम्यक प्रकृतीच्या उदयाने कार्य काय केलं, सम्यक्त्वामध्ये मलिनता आणली. आणि जो काही भाव सम्यक्त्व क्षयोक्षमिक सम्यक्त्व जे प्रगट झालं ते 6 प्रकृतींच्या अनुपस्थितीत झालं है ना. 6 प्रकृतींच्या अनुपस्थितीत क्षयोपक्षमिक सम्यक्त्व आहे आणि सम्यक प्रकृतीच्या उदयात त्या सम्यक्त्वामध्ये मलिनता आलेली आहे. म्हणून सम्यक प्रकृतीच्या उदयात क्षयोपक्षमिक सम्यक्त्व नसून क्षयोपक्षमिक सम्यक्त्वात दोष निर्माण करण्याचं कार्य सम्यक प्रकृतीने घडलं. तर अशा प्रकारे अंतरंग निमित्त कारण सम्यक दर्शनाचं उपशम क्षयवशात बीजदृष्टी त्याला बीजदृष्टी सम्यक्त्व म्हटलं. आता पुढे सांगतात, पदार्थात संक्षेपेण एव बुद्ध्या रुचिम उपगतवान साधू संक्षेप दृष्टी. ही पदार्थांची संक्षेपाने थोडंसंच माहिती झालं आणि थोडस माहिती झाल्याबरोबर त्या सम्यक दर्शनाप्रती आस्था निर्माण झाली, अंतरंगामध्ये रुची उत्पन्न झाली. आणि असे जे साधू सत्पुरुष आहे, साधू याचा अर्थ मुनीच नाही घ्यायचा, तर साधू याचा अर्थ सत्पुरुष जे आहे त्यांना जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर ते संक्षेप रुची सम्यक्त्व म्हटलं. अत्यंत संक्षेपात सांगितलं. जसं तत्वार्थ सूत्रामध्ये 3 सूत्र आलेले आहे. एक पहिलं सूत्र पहिल्या अध्यायामध्येच संक्षेप रुची शिष्यांसाठी सांगितलं. कोणतं सांगितलं? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. हा तर नाही, नयै प्रमाण नयेर धिगमा. हे सूत्र सांगितलं संक्षेप रुची शिष्यांसाठी. प्रमाण नयेर धिगमा. व्यक्तीला जे ज्ञान होणार आहे ते प्रमाण आणि नयाने होतं. एवढं संक्षेप रुची शिष्यांसाठी 2च शब्द सांगितले, प्रमाण आणि नय. आणि त्याच्यावरून त्यांनी सगळं जाणून घेतलं आणि जाणून घेऊन पूर्ण त्याचा अभ्यास त्याला झाला आणि सम्यक्त्व झालं. तर त्यांचं ते सम्यक्त्व आम्ही काय म्हणू शकू, हे संक्षेप रुची सम्यक्त्व आहे. तत्वार्थ सूत्रात 3 सूत्र आले आहे. एक संक्षेप रुची शिष्यांसाठी प्रमाण नयेर धिगमः, दुसरं मध्यम रुची शिष्यांसाठी निर्देश स्वामित्व साधना, निर्देश स्वामित्व, आणि विस्तार रुची शिष्य जे आहे त्यांच्यासाठी पुढचं आलं सत्संख्या क्षेत्र. हे 3 सूत्र असे 3 शिष्या वर्गांसाठी सांगितलेले आहे. कोणी कोणी एवढे बुद्धिमान असतात की त्यांना विशेष सांगायची गरज पडत नाही, थोडासाही इशारा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यांना अगदी संक्षेपात कथन केल्या गेलं आणि त्याच्या माध्यमातून सम्यक दर्शनाची जर त्यांना प्राप्ती झाली असेल तर ते संक्षेप रुची सम्यक्त्व म्हटल्या जातं. आता पुढचं सूत्र श्लोक पहा. आता पुढे सांगतात विस्तार, अर्थ, अवगाढ आणि परमावघड. म्हणजे पुढचे 4ही येऊन गेले, 6 झाले आणि आता 4 सम्यक्त्वाचं वर्णन 14व्या श्लोकामध्ये आचार्य करणार आहे. यश्रुत्वा द्वादशांगीं कृतरुचिरथ किं विशुद्धी विस्तार दृष्टी संजातार्थात कुतश्चित प्रवचन वचना न्यस्त रेणार्थ दृष्टी सांगबाह्या प्रवचनमवगाह्यो स्थिता यावगाढ कैवल्यालोकितार्थे रुचिरिह परमा वादिगाढे तिरूढा. यश्रुत्वा, जे ऐकून किंवा जे काही आम्ही ऐकतो आहे ते ऐकून, द्वादशांगी, काय ऐकलं त्या जीवानी, तर द्वादशांग 12 अंगांचं ज्ञान वाणी त्यांनी ऐकली
आणि अशा प्रकारे कृत रुचिर अथ तो आता सम्यक्त्व त्याच्यामध्ये त्याची रुची उत्पन्न झाली. एखाद्याला एखादी गोष्ट अतिविस्ताराने सांगावी लागते. विस्ताराने सांगितल्याशिवाय त्याला ती पटत नाही, समजत नाही, रुचत नाही. आणि अशा विस्तार रुची शिष्यांसाठी द्वादशांगांचं पूर्णतः पठण पाठन आचार्यांनी सांगितलेलं आहे. कारण पूर्वीचे जे वचनवृद्धिधारी मुनी होते, वचनवृद्धिधारी मुनी ज्या 64 वृद्धीमध्ये येते, एक येते मनोबलवृद्धी, वचन बलवृद्धी आणि काय बलवृद्धी. त्याच्यामध्ये वचन बलवृद्धी ज्यांना प्राप्त आहे तो एका अंतर्मुहूर्तामध्ये असे मुनी द्वादशांगाचं पाठण पठण करण्यास समर्थ असतात. एवढ्या त्यांच्या वाणीची पॉवर असते की एका अंतर्मुहूर्तात ते द्वादशांगाचं पाठ म्हणू शकतात. तर हे जे त्यांचं काही असं पठण पाठण सुरू असतं हे ऐकून किंवा एखाद्याला समजून सांगितलं आहे, द्वादशांगाचं स्वरूप विस्तरित रीतीने सांगितलं की पहा हे आचारंग आहे, आचारंगामध्ये एवढे सूत्र असतात, याच्यामध्ये अशा प्रकारचं वर्णन केलं असतं, अशा प्रकारे 12 अंग आहे, 12 अंगामध्ये एवढे श्रुतज्ञानाचे पद असतात, एवढे अंगबाह्य आहे, एवढे अंग प्रविष्ट आहे. अशा प्रकारचं अतिविस्तृत असं वर्णन करून ज्या वेळेला त्याची प्रगाढ श्रद्धा बसते, रुची उत्पन्न होते, सम्यक्त्वामध्ये तो कृतनिश्चयी बनतो, त्यावेळेला तम विद्धी विस्तार दृष्टी. ही विद्धी म्हणजे जाणून घ्या, त्याला विस्तार दृष्टी सम्यक्त्व आहे असं जाणून घ्या. अर्थात सम्यक्त्वामध्ये कोणताही फरक पडला नाही. सम्यक्त्व तर जसं आहे तसं राहणार आहे. सम्यक्त्व तर श्रद्धा गुणाची समीचीन पर्याय आहे, ती सर्वांमध्ये समान रूपाने राहणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या देवगुरु शास्त्राविषयीची श्रद्धा राहणार आहे. पण त्याच्या पूर्वी घडणारी घटना कोणती होती की ज्याच्या माध्यमातून त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्यासाठी सांगितलं की त्याला एखाद्याला विस्तृत रीतीने समजून सांगावं लागलं, खूप पटवून द्यावं लागलं आणि त्याला तेव्हा ते सगळं पटलं. त्याला म्हणायचं विस्तार रुची. ही नंतर संजात अर्थात कृतश्चित प्रवचन वचना अत्यंत रेणार्थ दृष्टी. म्हणजे काही जणांची प्रवचन वचनांमध्ये अंतरेण अर्थदृष्टी ही रेणा, तिथे अंतरेण अर्थदृष्टी अशा प्रकारची संधी आहे. तिथे काही जीवांची काय झालेलं आहे की प्रवचन वचनांमध्ये अंतरंगामध्ये अंगबाह्य प्रवचन श्रवणाविना जी काही अर्थ सम्यक्त्वी जीवांची दृष्टी बनते ती अशा प्रकारची अवगाढ सम्यक दृष्टी तो म्हटल्या जातो. ज्याला अशा प्रकारचं 11 अंग 14 पूर्व याचं सगळं ऐकून जी झालेली आहे तो विस्तार रुची सांगितला आणि त्यानंतर विस्तार रुची शिष्यांमध्येच जो काही अशा प्रकारे 12 अंगाचं संपूर्ण ज्ञान स्वतः ग्रहण करतो त्याला ते समजतं आणि नंतर त्याची प्रगाढ श्रद्धा होते, त्याला त्या ठिकाणी अवगाढ सम्यक्त्व झालं असं म्हटल्या जातं. किंवा एखादा क्षयिक सम्यक दृष्टी आहे, क्षयिक सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये देखील हे अवगाढ सम्यक्त्व आहे असं म्हटल्या जातं. कारण आता सम्यक्त्व ते न सुटणारं आहे आणि न सुटणारं असल्यामुळे ते आता अवगाढ रूपाचं सम्यक्त्व आहे असं म्हटल्या जातं. किंवा विस्तार रुचीमध्ये विस्ताराने ऐकल्यावर श्रद्धा झाली होती आणि हे ज्या त्यांनी ऐकलेलं आहे त्या ऐकलेल्या वचनांवर अशा प्रकारची पूर्णतः श्रद्धा द्वादशांग सहित स्वतःच्या जीवनात आणलं आणि त्या सहित त्याची श्रद्धा झाली, त्याला अवगाढ सम्यक्त्व असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं सम्यक्त्व आहे परम अवगाढ सम्यक्त्व. तर कैवल्य आलोकितार्थ रुची ही इह परमवादी गाढेती रूढा.
जे केवल ज्ञान झाल्यावर जीवाचं जे काही सम्यक्त्व म्हटल्या जाईल, अर्थात ते तर क्षयिकच सम्यक्त्व आहे, अवगाढ मध्ये पण क्षयिकच आहे, पण केवल ज्ञानासोबत जे सम्यक्त्व आता राहणार आहे त्याला क्षयिक सम्यक्त्व न म्हणता गुणभद्राचार्यांनी त्याला परम अवगाढ सम्यक्त्व म्हटलं. कारण आता कालांतरी देखील त्याचा कधीही नाश होणार नाही, अनंत काळपर्यंत ते सम्यक्त्व त्यांच्या जीवनामध्ये विद्यमान राहणारच आहे. अशा तऱ्हेने केवल ज्ञानाचं अवलोकन करून, कैवल्य अवलोकित अर्थ हे झालेल्या पदार्थांच्या विषयामध्ये जी काही आता रुची झाली, कारण सम्यक्त्वाचं लक्षण तर रुची हे सम्यक्त्वाचं लक्षण आहे आणि ते प्रत्येक वेळेला त्यांनी कायम रीतीने ठेवलेला आहे. पण कशासोबत ते सम्यक्त्व आहे आणि त्याचं निमित्त कारण काय पडलं त्याच्यावरून अशा प्रकारे सम्यक्त्वामध्ये भेद केल्या गेलेले आहेत. पाहता विशेष खुलासा की आज्ञा सम्यक्त्व. आज्ञा सम्यक्त्वामध्ये वीतराग भगवंतांच्या वाणीवर अकाट्य विश्वास ठेवला की कोणत्याही प्रकारे प्रश्न नाही उठला अंतरंगामध्ये हे असंच का, हे असं का नाही, कोणताही प्रश्न अंतरंगात न उठू देता ताणम ताणम मुनी सेठ वचनम प्रमाणम, त्यांनी तर तीर्थंकरही नाही किंवा केवली भगवान पण नाही, जिनदत्त सेठजींचं वचन मला प्रमाण आहे. कारण जिनदत्त सेठजी अन्यथा बोलत नाही, ते अशा प्रकारे सन्मार्गी आहे ही श्रद्धा आणि ते त्यांचं आज्ञा सम्यक्त्व. या शास्त्राभ्यासाशिवाय केवळ सर्वज्ञ वितराग भगवंतांच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास आहे त्यांना जे निश्चल श्रद्धान होते त्याला आज्ञा सम्यक्त्व म्हटलं. आणि ते कसं आहे की जिनेंद्र भगवान ज्या अर्थी सर्वज्ञ आणि वितरागी आहे त्या अर्थी ते अन्यथा उपदेश देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलेलं स्वरूप सर्वथा योग्यच आहे. हे झालं. दुसरं मार्ग सम्यक्त्व. जे मोक्ष मार्गावर श्रद्धान ठेवून समीचीन श्रद्धान होते, मार्ग पाहला, मुनींचा मार्ग पाहिला किंवा एखाद्या अनुभूतीचा देखील ज्यांनी मार्ग पाहिला की किती अशा मार्गावर ते अचल रीतीने स्थित आहे, थोडंही विचलित मन त्यांचं होत नाही, अशा प्रकारचा मार्ग बघितला आणि सम्यक्त्व झालं. या जीवाचा आगम अभ्यास नाही, पण तो केवळ सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूप मोक्ष मार्गच माझ्यासाठी कल्याणकारी आहे हे समजून श्रद्धा करतो. उपदेश सम्यक्त्वामध्ये उत्तम पुरुषांचे पुराण आदी ऐकून उत्पन्न होणारे श्रद्धान उपदेश सम्यक्त्व आहे. यात प्रथमानुयोगामध्ये वर्णित तीर्थंकर, चक्रवर्ती, नारायण, प्रतिनारायण, बलभद्र आदी चरित्र पुरुषांचं चारित्र ऐकून आणि पुण्य फलाचा विचार करून हे श्रद्धान उत्पन्न होते. सूत्र सम्यक्त्वामध्ये चरणानुयोगामध्ये वर्णित मुनींचं आचरण ऐकून तत्वरुची उत्पन्न होणे. बीज सम्यक्त्वामध्ये कर्णानुयोगात संबद्ध असलेल्या बीजगणित आदीचे प्रधानतेने वर्णित अशा दुर्गम तत्वांचं ज्ञान सर्वसाधारण दुर्लभ आहे, त्या निमित्ताने उत्पन्न होणारे तत्वश्रद्धान बीज सम्यक्त्व म्हटल्या जातो. द्रव्यानुयोगात तर्काच्या प्रधानतेने जीवाजीवादी पदार्थांचे संक्षेपाने जाणून जी तत्वरुची निर्माण होते त्याला संक्षेप सम्यक्त्व म्हटले जाते. द्वादशांगाचं विस्ताराने ज्ञान ऐकून जो सम्यक्त्वी बनतो तो विस्तार सम्यक्त्वी आहे. विशिष्ट क्षयोक्षमाने संपन्न जीव श्रुताचे श्रवण न करता त्यात प्ररूपित पदार्थामुळे सम्यक्त्वी बनतो ते अर्थ सम्यक्त्व आहे. अर्थ सम्यक्त्वामध्ये काय आहे? जशा काही व्यक्ती अशा असतात, असं म्हणतात की पुस्तकांना स्पर्श केल्यानंतर पुस्तकांमध्ये काय मॅटर आहे, काय विषय सांगणार आहे हे त्यांना कळतं, एवढी त्यांचा ज्ञानाचा क्षयोक्षम असतो.
आणि त्यामुळे पुस्तक त्यांनी वाचलं नाही, पण पुस्तकातल्या पदार्थांचं श्रद्धान त्याला झालं. आणि पदार्थांचं श्रद्धान याचा अर्थ जीवादी पदार्थांचं श्रद्धान. जीवादी पदार्थांचं त्यांना यथा व्यवस्थित जसं वस्तुतत्व आहे तसं ज्ञान झालं. ते त्यांचं अर्थ सम्यक्त्व झालं. आणि अवगाढ अंगप्रविष्ट आणि अंगबाह्य दोन्ही प्रकारच्या श्रुताला जाणून जीव श्रद्धानी बनतो. हे अवगाढ सम्यक्त्व आहे. हे श्रुत केवलींचं सम्यक्त्व म्हटलं जातं. आणि संपूर्ण पदार्थांचं प्रत्यक्ष अवलोकन करून ज्या सम्यक्त्वाला प्राप्त झालेला जो जीव सम्यक्त्व म्हटलं जातं त्याला परम अवगाढ सम्यक्त्व जे केवली भगवंतांना असतं, अशा तऱ्हेने या सम्यक्त्वाचा विस्तार आचार्यांनी केलेला आहे. बाकीचं प्रकरण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.